राज कपूर यांच्यानंतर रशियात प्रसिद्ध असलेली मराठी व्यक्ती कोण होती? ते होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस, मुंबईच्या चिराग नगरच्या झोपडपट्टीत राहणारा लेखक, पण त्याच्या लेखणीचा आवाज थेट रशियापर्यंत पोहोचला होता. अण्णाभाऊंनी लिहिलेला स्टालिनग्राडचा पोवाडा रशियन जनतेच्या मनात घर करून गेला. त्यांच्या फकीरा, चित्रा, सुलतान सारख्या साहित्यकृती रशियन भाषेत पोहोचल्या. पंडित नेहरू रशियाच्या दौऱ्यावर गेले असताना एका रशियन लेखकानं त्यांना विचारलं, तुमच्या देशातील अण्णाभाऊ साठे कसे आहेत? नेहरू थोडे अचंबित झाले, कारण भारतात ज्यांची उपेक्षा होत होती त्यांचं नाव रशियात आदरानं घेतलं जात होतं. 1961 मध्ये अण्णाभाऊ रशियाला गेले. मॉस्कोच्या मंचावर त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. विचार करा, चिरागनगरच्या झोपडीत राहणाऱ्या एका मराठी लेखकानं शिवरायांचा इतिहास 7 समुद्रापार नेऊन पोहोचवला. पण इतकी आंतरराष्ट्रीय ख्याती असूनही अण्णाभाऊंचं घर मात्र झोपडपट्टीतच होतं. एकदा कोणीतरी विचारलं, अण्णा, तुम्ही एवढे मोठे लेखक, पण तुमच्या झोपडीचं दार इतकं लहान का? अण्णाभाऊंचं उत्तर अंगावर काटा आणणारं होतं. उद्या पंतप्रधान नेहरू जरी माझ्या झोपडीत आले तरी त्यांना या गरिबीसमोर वाकूनच आत यावं लागेल. हा अहंकार नव्हता, हा होता श्रमिकांचा स्वाभिमान. जगाच्या पटलावर मराठीचा अभिमान पोचवणाऱ्या या मराठी साहित्यिकाची गोष्ट नक्की शेअर करा.